नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एक महत्त्वाचे असे अपडेट देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। यामधली माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, येथे अशी माहिती देण्यात आलेली आहे की 31 जुलै पर्यंत ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांचे आधार क्रमांक बँक अकाउंटशी जोडलेले आहेत त्यांनाच 17 ऑगस्ट रोजी लाभ मिळणार आहे। ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार जोडणी करून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आज दिलेली आहे। या योजनेत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी। कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशी सूचना तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। अजून एक महत्त्वाचे असे अपडेट इथे दिलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे। दिनांक 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहे, म्हणजे 3,000 रुपये मिळणार आहे। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही। 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट इथं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले गेले आहे। अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।